नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. कपिल भगवानांच्या उपदेशानंतर माता देवहूतीनं घर सोडलं आणि सरस्वती किनारी जाऊन तिनं साधना करून मोक्ष प्राप्त केला. हे काल आपण ऐकलं. आपल्याला घर सोडणं फार अवघड आहे. मग काय करावं आपण? तर तुम्ही घरातच राहावा. पण बंद नाही आहे. त्या गोष्टींच्या संदर्भात काहीही बोलू नका, कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. सरस्वतीच्या किनारी राहायला गेली म्हणजे हे शहाणपणाचं प्रतीक आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे. तुम्हाला सरस्वती शोधण्याची गरज नाही आहे. शहाण्यागत वागून आपण जिथं आहोत तिथंच सरस्वतीलाच आपल्याकडं आणायचं आहे. त्यासाठी आपण काही पथ्य पाळायला लागतील. कोणत्याही बाबतीत कशाचीही तक्रार करायची नाही, कुणाबद्दलही टीका करायची नाही, प्रतिक्रिया करायची नाही. आणि त्यामुळं तुमच्या जीवनातल्या 80% समस्या सुटतील. आणि ज्या काही थोड्या समस्या राहतील त्यांचा तुम्ही गौरवपूर्वक स्वीकार करा. भागवतातला तृतीय स्कंद समाप्त होतो आणि चतुर्थ स्कंद प्रारंभ होतो. चतुर्थ स्कंद हे पुराणांचं लक्षण विसर्ग हे प्रकट करतं. यामध्ये 4 पुरुषार्थांचं वर्णन केलेलं आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आणि यामध्ये 31 अध्याय असून 7 + 5 + 11 + 8 = 31. आता यांची संगती कशी लावायची याचा विचार सांगितलेला आहे. पहिल्या 7 अध्यायामध्ये धर्म पुरुषार्थ प्रकट होतो. नंतरच्या 5 अध्यायामध्ये अर्थ, त्यानंतर 11 अध्यायामध्ये काम आणि नंतरच्या 8 अध्यायामध्ये मोक्ष हे पुरुषार्थ प्रकट होतात. ब्रह्मदेवाने केलेली सृष्टी आपल्याला दृश्य स्वरूपात दिसते, तिला विसर्ग असं म्हणतात. ब्रह्मदेवाने केलेल्या सृष्टीमध्ये वैविध्य आहे. जे सर्व दृश्य आहे हे सृष्टीमध्ये दिसणारे वैविध्य हे मानवी जीवनाच्या वासनांचे वैविध्य आहे. परमात्म्याचे निरूपण कसं होतं हे समजावण्यासाठी विसर्ग सांगितलेला आहे. विसर्ग 2 प्रकारांनी प्रकट झालेला आहे. एक तत्वप्रधान विसर्ग आणि दुसरा नामरूप प्रधान विसर्ग. आपल्या डोळ्यांना दिसणारा नामरूप प्रधान विसर्ग आहे. आपला धर्म यज्ञ प्रधान धर्म आहे. कोणताही यज्ञ सप्ततंतूंनी प्रकट होतो. म्हणून धर्म पुरुषार्थ समजावून सांगण्याकरता 7 अध्याय आहेत. हा यज्ञ कोणता आहे बरं? यामध्ये यज्ञकुंड बनवायचं, आहुती घालायची, फल अपेक्षा करायची असं नाही. इथं आपलं जीवन हाच यज्ञ आहे असं प्रतिपादन केलेलं आहे. आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म मानतो, भोजन हा यज्ञ मानतो. हा कसला यज्ञ आहे मग? आपल्याला ज्यांच्याकडून काही ना काही मिळत असतं त्यांना त्याचा मोबदला देणं याला यज्ञ असं म्हणतात. जर आपल्या जीवनात धर्मप्रधान आचरण असेल तरच आपला जीवन यज्ञ सफल होतो. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कंस यांचं जीवनाचं आचरण अधर्मयुक्त आहे. त्यामुळे त्यांची काय अवस्था होती हे आपण बघितलं. पण आपण धर्म आचरणानं जीवन जगलो तर त्यातून आपल्याला काहीतरी घेता आलं पाहिजे. धर्माची व्याप्ती प्रचंड आहे. आपल्या जगण्याचा आधारच धर्म आहे. त्यानंतरच्या 5 अध्यायामध्ये अर्थप्रधान जीवनाचा विचार प्रकट झाला आहे. ध्रुवचरित्र हे अर्थप्रधान आहे. ध्रुवाला राज्याची अपेक्षा आहे. अर्थ कशासाठी हवा? तर धर्माच्या आचरणासाठी हवा. भोग भोगण्यासाठी अर्थ नाही. व्यास महोदय सांगतात, माणसांनी धर्माचं पालन करावं, त्यामुळे त्यांना अर्थप्राप्ती होईल. प्राप्त झालेल्या अर्थातून आवश्यक त्या जीवन गरजा भागल्यानंतर उरलेल्या अर्थाचा
सुपात्री दानधर्म करा, अन्नदान करा, वस्त्रदान करा. धर्मकार्यासाठी संपत्तीचा उपयोग करा. गरजू व्यक्तींना मदत करा. त्यामुळं तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल. आपल्याला अर्थप्राप्ती करायची आहे ती धर्मासाठी. जर जीवनामध्ये धर्माला सोडून अर्थ आला तर महाभारत घडतं. त्यानंतरच्या 11 अध्यायामध्ये कामपुरुषार्थाचं वर्णन आलेलं आहे. कामाचे वर्णन करणारे 11 अध्याय का बरं? तर 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि मन अशा 11 गोष्टींनी काम घडतो, काम पूर्ण होतो. यासाठी यामध्ये 11 अध्याय आहेत. यामध्ये पृथुचरित्र, वेनचरित्र येतं. त्यानंतरच्या 8 अध्यायामध्ये मोक्ष पुरुषार्थाचं वर्णन आहे. यामध्ये सगुण मोक्ष, निर्गुण मोक्ष यांचं चिंतन करण्यात आलेलं आहे. यासाठी पुरंजन उपाख्यान सांगितलेलं आहे. शास्त्रानं धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेत ना, यांच्या रचनेकडे बघा. यात मोठा अर्थ सामावलेला आहे. धर्म आणि मोक्ष यामध्ये अर्थ आणि काम आहेत. अर्थ आणि काम यांना दोन्ही बाजूंनी धर्म व मोक्ष यांचं बंधन आहे, मर्यादा आहे. या मर्यादांच्या मध्येच अर्थ व काम राहिले तरच अर्थ आणि काम मानवी जीवनाला कृतार्थ बनवतात. म्हणून धर्म, अर्थ आणि काम, मोक्ष अशा जोड्या आहेत. अर्थ तर हवाच, पण तो धर्माच्या आचरणातून मिळवलेला हवा. अर्थ हवा तो सत्कर्मांच्यासाठी हवा, तसाच कामही हवा. तो विषय भोगांच्यासाठी नाही, तर काम हा जीवनाच्या निर्वाहासाठी हवा. जर अर्थ आणि कामाने धर्माची मर्यादा ओलांडली तर मानवी जीवनाचा विध्वंस होतो. गावातून वाहणारी नदी सर्व गावकऱ्यांना अत्यंत उपयोगी आहे. धुणी भांडी घासायला, पिण्यासाठी, जनावरांच्यासाठी, शेतीसाठी ही नदी सगळ्यांना उपयोगी पडते. जोपर्यंत ती मर्यादांचं पालन करून 2 तटातूनच वाहते तोपर्यंत. पण नदीनं दोन्ही बाजूच्या तटांची मर्यादा ओलांडली आणि प्रत्येकाच्या दारात नदीचं पाणी आलं तर मात्र विध्वंस होईल. त्याचप्रमाणे अर्थ आणि काम यांनी जर धर्म व मोक्ष यांची मर्यादा सांभाळली नाही तर घडेल. काम, वासना वाईटच आहेत, पण या काम आणि वासना प्रभूचरणी वळवा तर त्या सद्वासना होतील. हे सांगण्यासाठी विसर्गमध्ये वर्णन आहे. म्हणूनच जीवनामध्ये अर्थ आणि काम यांना साधन रूपता द्या, धर्म आणि मोक्ष यांना साध्य रूपता द्या, याचं प्रतिपादन करणारा हा 4था विसर्ग स्कंध आहे. परीक्षित राजा विचारतो, महाराज, कर्दमांची मुलगी प्रसूतीची कन्या सती हिचा विवाह महादेवांशी झाला, तरीही सर्वश्रेष्ठ महादेवांशी दक्ष प्रजापतीनं वैर का घेतलं? शुकदेव म्हणतात, राजन, दक्ष प्रजापतीला 16 कन्या होत्या. त्यातली सगळ्यात लहान सती ती त्यांनी महादेवांना दिली. प्रयागराज क्षेत्रात एक मोठं ब्रह्मसत्र झालं. त्या ब्रह्मसत्रांच्या अध्यक्षस्थानी महादेव होते. जेव्हा दक्ष प्रजापती यज्ञमंडपात आले तेव्हा महादेव डोळे मिटून ध्यान करत होते. महादेवांना कोण आलं, कोण गेलं याचं भानच नव्हतं. त्यामुळं सर्वजण दक्ष प्रजापती आल्यावर उठून उभे राहिले, त्याचं स्वागत केलं. मात्र महादेव एकटेच बसलेले होते आणि ते बघून दक्ष प्रजापतीला प्रचंड संताप आला आणि दक्षांनी महादेवांना अनेक दूषणं दिली, महादेवांची निंदा केली. दक्ष प्रजापती म्हणाले, शंकर स्मशानात राहणारे आहेत, शंकर अशिव आहेत, अमत्त आहेत. शंकर महादेव भूतांच्यामध्ये, पिशांच्यामध्ये वावरतात. शंकर अत्यंत स्वैराचारी आहेत, गुणहीन आहेत. महादेवांना आजपासून कोणत्या यज्ञात दुसऱ्या देवांच्या बरोबर आहुती दिली जाणार नाही. भागवताचे टीकाकार श्रीधर स्वामी म्हणतात, भागवतामध्ये महादेवांची निंदा शोभत नाही आहे, पण ही निंदा नाहीच. श्रीधर स्वामींनी या निंदेच्या शब्दातून सुद्धा
स्तुतिरूप अर्थ काढलेला आहे. दक्ष म्हणतात शंकर स्मशानात राहणारे आहेत. श्रीधर स्वामी म्हणतात बरोबर आहे ना, सर्व जगत स्मशान आहे, देहसुद्धा स्मशान आहे, घरसुद्धा स्मशान आहे, जे विनाशी आहे ते स्मशानासमानच आहे. आणि शंकर म्हणजे सर्व जगत, जगातील प्रत्येक पदार्थात महादेव व्याप्त आहेत, म्हणून ते व्यापक ब्रह्मस्वरूप आहेत. जग स्मशान आहे, त्यात महादेव राहतात, बरोबर आहे. दक्ष म्हणाले महादेव अशिव आहेत, अमत्त आहेत. श्रीधर स्वामी म्हणतात ज्यांच्याहून अधिक पवित्र कुणीही नाही तो अशिव. सुस्वभावी लोक ज्याला प्रिय आहेत तो स्वतः उन्मत्त नाही तो अमत्त. दक्ष म्हणतात शंकर महादेव भूतांच्या मध्ये पिशांच्या मध्ये वावरतात. श्रीधर स्वामी म्हणतात भोलेनाथांचा दरबार सर्वांच्यासाठी खुला आहे. जर भोलेनाथांचा दरबार सर्वांसाठी खुला नसता तर ही भूत पिशाच कुठे गेली असती, कारण त्यांना कुणीही जवळच करत नाहीत. या सर्व भूतांना पिशाच्यांना भोलेनाथांनी जवळ घेतलं नसतं तर त्यांनी सर्व जगाला त्रास दिला असता. दक्ष म्हणतात शंकर स्वैराचारी आहेत, गुणहीन आहेत. श्रीधर स्वामी म्हणतात बरोबर आहे ना, प्रकृतीचे कोणतेच गुण भोलेनाथामध्ये नाहीत, कारण ते तर निर्गुण परमात्मा आहेत. शास्त्राची विधिनिषेधाची प्रवृत्ती अज्ञानी जीवांच्यासाठी आहे, महादेवांच्यासाठी नाही. दक्ष प्रजापती म्हणतात महादेवांना आजपासून कोणत्याही यज्ञात दुसऱ्या देवांच्या बरोबर आहुती दिली जाणार नाही. श्रीधर स्वामी म्हणतात अगदी बरोबर आहे. अहो महादेव म्हणजे सर्व देवांच्या पेक्षा महान आहेत, नंतर त्यांना महादेव म्हणतात. आणि त्यासाठी त्यांना सर्व देवांच्या आधी आहुती दिली जाईल. त्यानंतर यज्ञ समाप्तीच्या वेळी जे शेष राहील ते सुद्धा महादेवांनाच दिलं जाईल. श्रीधर स्वामी म्हणतात संस्कृतचं ज्ञान नाही म्हणून काही नाही निंदा वाटते, पण ही तर महादेवांची स्तुतीच आहे. एवढी निंदा करून सुद्धा महादेव शांत राहिले. याचे एकमेव कारण महादेवांच्या मस्तकावर ज्ञानरूपी गंगा आहे म्हणूनच. महादेव दक्षाला काहीही बोलले नाहीत, पण नंदिकेश्वरला मात्र आपल्या धन्याची निंदा सहन झाली नाही. नंदिकेश्वरांनी दक्षाला शाप दिला, ज्या मुखानं तू ही निंदा केलीस ते शिर तुटून तिथं बोकडाचं शिर येईल. जे ब्राह्मण महादेवांची निंदा ऐकत आहेत ते कधीही आपल्या स्वतःसाठी जप करणार नाहीत आणि ब्राह्मणांना कधीही ब्रह्मज्ञान मिळणार नाही. हे ऐकून भृगू ब्राह्मणांना अतिशय राग आला आणि त्यांनी शाप दिला, शिवाची पूजा करणाऱ्यांना कधीही शांती लाभणार नाही, त्यांचा कामभाव नष्ट होणार नाही आणि शिवभक्त मद्याला पवित्र मानतील. कलह वाढत आहे हे बघून महादेव शांतपणे उठले आणि कैलासावर निघून गेले. घडलेल्या गोष्टी त्यांनी सतीला एका शब्दानेही सांगितल्याच नाहीत. काही दिवसांनी दक्षाने हरिद्वारला कणखल घाटावर मोठ्या एका यज्ञाला सुरुवात केली आणि जाणीवपूर्वक सतीला महादेवांना बोलवलं नाही. महादेवांना बोलवलं नाही म्हणून ब्रह्मदेव, विष्णू, दधीची या यज्ञाला गेले नाहीत. पण काही देव मात्र यज्ञभूमीवर कशी भांडणं होतील ती भांडणं बघण्याकरता मुद्दाम गेले. कैलासावरून अनेक विमानं कणखलला जात होती आणि एका देवकन्येनं सतीला विचारलं, तू येणार नाहीस का? आम्ही सर्व दक्षाच्या यज्ञाला जात आहोत. सतीला काहीच ठाऊक नव्हतं की दक्षाने यज्ञ सुरू केलेला आहे. दक्ष आणि महादेवांच्यात भांडण झालेलंही तिला ठाऊक नव्हतं. म्हणून ती महादेवांना म्हणते, चला कणखलला जाऊया, आमच्या वडिलांनी यज्ञ सुरू केला आहे, तिथं सगळेजण भेटतील. महादेव म्हणतात तिकडं जायची गरज नाही आहे, मी मनानं सर्वांना भेटत असतो, शिवाय आपल्याला आमंत्रणही नाही. सती म्हणते पित्याच्या घरी, गुरुग्रही, मित्राच्या घरी आमंत्रणाची गरज नसती, चला आपला तिथं सन्मानच होईल. महादेव म्हणतात मला सन्मानाची गरजही नाही आणि इच्छाही नाही. हे ऐकून सती चिडून म्हणते, अहो तुम्ही सर्वज्ञ आहात, पण मला व्यवहार पाळायला लागतो ना, आपण गेलो नाही तर आपल्याकडं कुणीही येणार नाही, तेव्हा चला.
गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता उद्या ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ.